चाहत भाग 6. एक तर रूममध्ये जाऊन गेलेल्या कॅन्डलचा सुगंध आणि त्यात दोघेही एकमेकाच्याकडे बघण्यात इतके गुंग हो की ते जवळ आहे हे विसरून गेले. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा असा होणारा स्पर्श कोणाला का नाही आवडणार? तिलाही त्याचा तो स्पर्श आवडलेला आणि त्याचं मन हात काढायला सांगत होतं, तर हृदय त्याच्या हातात पकडलेला मखमली मऊ कमरेवरची पकड आणखीन घट्ट पकडायला सांगत होता. दुसरा हातही पाठीवर इकडे तिकडे फिरत होता. अर्निकालाही त्याचा पाठीवर फिरणारा हात जाणवत होता. ती अंग चोरून घेत होती. श्वास घशातच अडकलेला, अंगावरची लव ताट झालती. मेंदूने तर काम करायचं बंद केलं आणि अचानक दोघेही आलेल्या लाईटमुळे भानावर येतात. जे दोघे अंधारात चेहरा दिसत नव्हता तरी एकमेकाच्या चेहऱ्यावर असलेली नजर कळत होती. तेच दोघे लाईट आल्यावर एकमेकापासून नजर चोरत होते. दोघे नजर चोरत होती एकमेकापासून. अर्निका ओटायचा प्रयत्न करते पण परत त्याच्या अंगावर पडते आणि अशी पडते की दोघांच्या ओटामध्ये 1 इंचापेक्षाही कमी अंतर असेल. मगाशी अंधारात ती जवळ असून तिचा चेहरा दिसत नव्हता, पण आता तिच्या चेहऱ्याकडे एक टक बघत असतो. नाजूक चेहरा, काळे डोळे, लांब नाक, गुलाबासारखे गुलाबी ओठ, तेही इतक्या जवळ. हृदय म्हणत होते, तुझीच आहे ती, घे. त्या थरथरणाऱ्या ओठांना आपल्या ओठात, म्हणजेच त्यांची थरथर तर बंद होईल. पण मन नाही, हे चुकीचं आहे. आपलं तिच्यावर प्रेम नाही, हे चुकीचं आहे. मन आणि हृदयाच्या चाललेल्या या भांडणात त्याच्या कानावर आवाज येतो. तो तिच्याकडे नुसता बघत असतो तर पुन्हा तिचा आवाज येतो, तुमचे दोन्ही हात काढा ना, उठायचे आहे मला. तेव्हा त्याच्या लक्षात येते की अजूनही त्याचा एक हात कमरेवर तर एक हात पाठीवर आहे. मगाशी जेव्हा ती उठत होती तेव्हा जरी तो दुसरीकडे बघत असला तरी त्याचे हात आहे तसेच होते. तो उठायला गेला की त्याच्या हाताने तिला लांब जाऊनच दिले नाही. तोही स्वतःची हात काढतो. ती उभी राहते. तिला त्याच्याकडे बघायची लाज वाटत होती म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. स्वतःची साडी व्यवस्थित करते तर तोही उठून उभा राहतो. त्यांच्याकडे बघतो तर ती त्यांच्याकडे पाठ करून उभी राहते. एक तर ती लाल साडी तिच्या गोऱ्या रंगाला जास्त उठून दिसत होती. त्यात ब्लाऊजचा मागचा गळा असा होता की जवळजवळ मागची पाठ उघडी दिसत होती. त्याने लगेच नजर दुसरीकडे वळवली. दोघेही एकमेकाकडे बघत नसतात. दोघांना पण बोलायचे असतं पण सुरुवात कुठून करावी समजत नव्हतं. काही वेळाने द्योजिषच म्हणतो की मला बोलायचं आहे. ती फक्त हं करते. ते म्हणजे मला तुला सांगायचंय, खरं सांगायचं आहे. मला लग्न करायचं नव्हतं पण आजीमुळे मी लग्नाला तयार झालो. पण मी आताच कोणत्या नात्यासाठी तयार नाहीये. मला माहीत आहे तुझं माझं प्रेम आहे ते शताक्षीने सांगितलेलं. एकदा सगळं कसं तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी काय आणि कसे केले ते पण. शताक्षीने जे माझ्यासोबत केले त्यानंतर मला लग्नावर विश्वासच नाही राहिला. त्यामुळे मला वेळ हवा. ती फक्त ऐकत असते. थोडा वेळ पुन्हा रूममध्ये शांतता असते. थोड्या वेळाने अर्निका शांतता तोडत म्हणते, मला पण आपल्या नात्यात पुढे जाण्यासाठी वेळ हवा आहे. पण आता आपलं लग्न तर झालं आहे. आपल्याला काही झालं तरी एकमेकासोबत राहायला लागेल. त्यामुळे आपण आपल्या नात्याची सुरुवात मैत्रिणीने पण करू शकतो. जर तुमची हरकत नसेल तर आपण मित्र होऊ शकतो का? अर्निका म्हणते. दुजेश काही वेळ विचार करून हो ठीक आहे बोलतो. अर्निका त्यांच्याकडे हात करते. ती म्हणते, फ्रेंड्स. तोही म्हणून हातात हात देतो. अर्निका तिच्या हातातली फुलदाणी पडून फुटलेली असते ती उचलते. पुन्हा बेडवरच्या पाकळ्या, फुलांच्या पाकळ्या ती उचलते. तुम्ही झोपा, मी झोपेन सोफ्यावर. ती म्हणते, बेड खूप मोठी आहे. तू एका साईडला, मी एका साईडला झोपू शकतो. तो बोलतो. तीही ठीक आहे बोलते आणि एका साईडला येऊन झोपते. तोही दुसऱ्या साईडला जाऊन झोपतो. आज पहिल्यांदा ती त्यांच्यासोबत एवढं बोलली होती. मनात तर खूप भिलेली पण भीती लपवून ती बोलली. त्याचंही तसंच होतं. तोही पहिल्यांदा बोलला तिच्यासोबत. त्यालाही वाटत होतं आपण तिला वेळ मागितल्यावर तिला वाईट वाटेल, पण तिने वाईट वाटून न घेता समजावून घेतले हेच त्याच्यासाठी खूप होतं. दोघेही विचार करत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर सगळे नाश्त्याला बसले होते. द्योजेश आजीला सांगतो की त्याला उद्या मुंबईला जावं लागेल. आजी म्हणते, जावा की. द्योजेशला वाटलंच नव्हतं की आजी इतक्या सहज तयार होती. द्योजेशला आजी म्हणते, अर्निकाला आता माहेरी सोडून ये आणि पुन्हा संध्याकाळी वापस घेऊन ये. आजी म्हणते, अर्निका तुमचं आणि दक्षची पण आवर करा. अर्निका
अर्निकाला समजत नाही. ती फक्त आजीकडे बघत असते. आजी म्हणतात, तुम्ही दोघेही आता योगेश सोबत जाणार आहे. तुम्हाला वाटत असेल मला काय समजणार, पण माझे केस उगच पांढरे नाहीत झाले. मला तुमची तोंड बघून काय समजायचंय ते समजलं आहे तुमच्यासोबत. त्यामुळे मला सगळी खबर इथे काय झालं मिळेल. मग नर्सकडे खुणवत बोलते. योगेश आणि अर्निका एकमेकाकडे बघतात. जो दोघांच्या मनात मुंबईमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या रूममध्ये राहण्याचा विचार मनात आलता तो तिथेच थांबवून टाकला. पक्की खिलाडी आहे आजी. योगेश अर्निका आणि दक्षला घेऊन अर्निकाच्या आई वडिलांच्या घरी येतो. गाडी थांबता दक्ष आतमध्ये पळत जातो. मी संध्याकाळी न्यायला येतो. तो म्हणतो, तुम्ही आत नाही येणार का? आई बाबांना वाईट वाटेल. अर्निका बोलते, आता मला मीटिंग आहे, संध्याकाळी आल्यावर भेटेल. आई बाबांना सांग त्यांना. तीही हो म्हणते. त्याला बाय म्हणून आत जाते तर बाबा बाहेर येत असतात. ते विचारतात, योगेश कुठे आहे? ती म्हणते, त्यांना काम होते म्हणून बाहेर सोडून गेले, संध्याकाळी येतो म्हणाले. बरं चल आतमध्ये, तिचे बाबा म्हणतात. अर्निका बाबांच्या सोबत घरात येते तर दक्ष आधीच त्याच्या फ्रेंड बेला सोबत खेळत होता. बेला, स्टॉप, काय चालू आहे तुझं? किती अंगावर उडी मारणार? बास ना, दक्ष तिला बोलत असतो. तर ती त्याचं न ऐकता किती दिवसानंतर त्याला भेटत आहे अशी वागत होती. अर्निकाला घरात येताना बघून बेला पटकन तिच्याकडे पळत जाते आणि तिच्या पायात गोल गोल फिरत असते. अर्निका बेलाला उचलून घेते आणि तिला मिठीत घेते. बेला ही लाडाला येऊन तिच्या गालाला आपले तोंड घासत असते. तिचं अर्निकावर असलेले प्रेम व्यक्त करत असते. बेला ही दक्षची डॉग होती, खूपच क्यूट होती. अर्निका बेलाला खाली ठेवते आणि आपल्या आईला मिठी मारते. आई, मी तुला खूप मिस केलं. दक्ष ही तिच्या मागे येऊन म्हणतो. आजी, मी पण तुला खूप मिस केलं. मी पण तुमच्या दोघांना खूप मिस केलं, प्रमिला बोलतात. म्हणजे फक्त प्रमिला दोघांनी मिस केलं, मला कोणीच मिस केलं नाही, प्रमोद म्हणतात. अर्निका आणि दक्ष दोघे एक साथ येऊन त्यांना मिठी मारून म्हणतात, आम्ही दोघांनी तुम्हाला पण मिस केलं. अशाच चौघांच्या गप्पा जेवण होतं. त्यांना एकमेकांसोबत असताना संध्याकाळ कधी झाली समजतच नाही. दरवाजाची बेल वाजली. अर्निका जाऊन दरवाजा उघडते. दरवाजात योगेश उभा असतो. ती त्याला आत बोलवते. तो देखील येतो. हॉलमध्ये प्रमोद, प्रमिला, बेला, दक्ष आधीच बसले होते. योगेश सोबत गप्पा कॉपी झाल्यावर ते जायला निघणार तर दक्ष रुसून बसतो. अर्निका म्हणते, काय झालं? तर तो म्हणतो, आपण आजी बाबांना पण उद्या आपल्यासोबत नेणार ना? मला तिथे खूप बोर होईल. प्रमोद त्याला समजतात की ते येऊ शकत नाहीत, पण मी प्रॉमिस करतो की मी आणि आजी तुला अधूनमधून भेटायला येत जाऊ. बरं, पण मी बेलाला तर घेऊन जाऊ का? म्हणाला. बेला पण लगेच अर्निकाच्या पायाला अंग घासून मला पण ने म्हणत होती. दक्ष बोलला. बेलाला म्हणतो, तू येणार आई? आणि माझ्यासोबत? बेला देखील त्यांच्याकडे पटकन पळत जाऊन शेपूट हलवत हो यायचे मला म्हणत होती. अर्निका म्हणते, हो नेऊ आपण तिला, पण एकदा तुझ्या पप्पांना पण विचार, ती आपल्यासोबत आली तर चालेल का? दक्ष योगेशकडे बघतो तर योगेश, ठीक आहे नेऊ आपण तिला म्हणतो. प्रमोद प्रमिलाचा निरोप घेऊन ते निघतात. गाडीत मागे दक्ष, बेला, अर्निका तर पुढे ड्रायव्हर सीट, शेजारच्या सीटवर योगेश बसतो. मागे दक्ष बेलाचा धिंगाणा चालू असतो तर अर्निका सीटला मागे डोके टेकून बसलेली असते. योगेश आरशामधून तिच्याकडे बघत असतो. ते घरी पोचतात तेव्हा कुसुम तिच्या अंगावरून तुकडा पाणी उतरून टाकते आणि मग आत घेते. इकडे रूममध्ये आल्यावर योगेश घड्याळ, कोट, सॉक्स तसेच बेडवर फेकत फ्रेश व्हायला जातो. अर्निका रूममध्ये येते तेव्हा बेडवर ठेवलेले सामान बघते. ती घड्याळ ड्रायव्हरमध्ये ठेवते आणि बाथरूम पसल्या लॉन्ड्री बॅगेत कपडे टाकते. ती बॅगेत कपडे टाकून पळत असते की त्याला धडकते. तो फक्त टॉयलेटवर बाहेर आलता. त्याचे हे लक्षात नसते अर्निका खोलीमध्ये येईल आणि त्यामुळे तो तसाच बाहेर येतो. ती त्याला धडकते. तिचा मागे तोल जातो म्हणून तो तिला कमरेत हात घालून जवळ ओढवतो. जवळ ओढवल्यामुळे तिचा हात त्याच्या उघड्या छातीवर पडतात. त्यामुळे त्याला देखील तिच्यासारखी वेगळे फील होत होते. सॉरी, ते मी फक्त बेडवरचे कपडे टाकत होते, बाकी काही नाही. तिला वाटते आपल्याला बाथरूम पाशी बघून त्याला वेगळं वाटायला नको म्हणून ती बोलते, रिलॅक्स, एवढं काय एक्सप्लेन्स करतेस? मी काही बोललेले
का तुला ते एकमेकाजवळ उभे राहूनच ते बोलत असतात की दरवाजा उघडून दक्ष बेलाला घेऊन येतो. ती दरवाजाच्या आवाजाने दचकते आणि झटकन त्याचे कमरेवरचे हात बाजूला काढते. तो फक्त काहीही चेहऱ्यावर न दाखवता तिच्याकडे बघतो. ती तर कधीच त्याचे हात बाजूला काढून दक्षकडे गेलेली असते. तोही मग कपडे बदलायला जातो. दक्ष, काय झालं बाळा? अर्निका त्याला विचारते. आई, आपण हिचं पुढचं नाही आणलं एवढंच ना? मग आपण चंदू काकांना नाही तर रामू काकांना सांगू, ते जवळच्या मार्केटमधून आणून देतील. ठीक आहे ना? हो चालेल, मी आत्ताच जाऊन सांगतो काकांना. हो जा सांग. ती तीही तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये जाते. फ्रेश होऊन चेंज करून बाहेर येते. ती बाहेर चाललेली असते की योगेश अर्निकाला आवाज देतो. अर्निकाला आवाज येतो तर तो सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. तिला वाटतं आपल्याला भास झाला, पण ती पुढे चाललेली असते की तो पुन्हा लॅपटॉपवर नजर ठेवूनच तिला आवाज देतो. अर्निका, चंदू काकांना एक कॉफी आणायला सांग. ती फक्त मागे वळून हो बोलते आणि रूम बाहेर येते. आज पहिल्यांदा त्याने तिचं नाव घेतलेलं, त्यामुळे तिला वेगळेच फील होत होतं. इकडे रूममध्ये तोही गेलेल्या तिला पाठमोरी बघत होता. त्याने पण विचार केला, आता सोबत राहणार आहे तर कुठून ना कुठून सुरुवात करावीच लागेल त्याला. ती काल बोललेली आठवतं की आपण मैत्री करूया म्हणून. मग तो आता मुद्दामहून पुढाकार घेऊन तिच्याशी बोलतो. तीही खाली येऊन किचनमध्ये जाते तर किचनमध्ये फक्त कुसुम होत्या. ती विचारते, चंदू काका कुठे आहेत? तर कुसुम म्हणतात, ते बेलाचं खायला आणायला गेलेत. ते यांनी कॉफी मागितली आहे. ती म्हणते. कुसुम म्हणतात, मग तूच बनवून देऊन ये की. ती हो म्हणते. अर्निका कॉफी घेऊन येते आणि त्याच्यासमोर टेबलवर ठेवत कॉफी म्हणते. तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो तर ती म्हणते, चंदू काका बेलाचे खायला आणायला मार्केटमध्ये गेलेत म्हणून मी आणली. ती जात असते. तो मागून थँक्स म्हणतो. ती वळून फक्त त्याच्याकडे बघून हसते आणि रूम बाहेर जाते. खाली येऊन ती पुन्हा किचनमध्ये जाऊन कुसुम यांना मदत करते. इकडे तिकडच्या गप्पा करत त्यांचं काम कधी होतं त्यांनाही समजत नाही. अर्निका थोडा वेळ बाहेर गार्डनमध्ये बेल आणि दक्ष सोबत बसते. तोपर्यंत बेलाचं डॉग फूड पण आलतं. डायनिंग टेबलवर रोजच्या प्रमाणे सगळे जेवायला बसलेले. आज अजून एक मेंबर वाढलेला, तो म्हणजे बेला. तिथेच दक्षच्या खुर्ची शेजारी त्याला देखील बाउलमध्ये खायला दिलं होतं. ते खात बसलेली. नेहमीप्रमाणे दक्ष अर्निकाच्या हाताने खात होता. आजीही आज काही न बोलता जेवण करत होत्या. सगळ्यांचे जेवण झाल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये जातात. अर्निका दक्षला घेऊन त्याच्या रूममध्ये येते आणि बेला बेडवर उड्या मारत असतात. अर्निका दोघांना ही ओरडते झोपण्यासाठी. दक्ष लगेच झोपतो. बेला मात्र झोपायचे नाटक करते. अर्निका रूममध्ये येते तर योगेश त्याचं काम करत होता. ती साधा कुर्ता पायजामा घालून बेडवर येऊन झोपते. काही वेळ ती मोबाईलमध्ये टाइमपास करते, मग फोन ठेवते. काही वेळा तिला झोप लागते. योगेश स्वतःचं काम झाल्यावर एका साईडला येऊन झोपतो. अर्निकाची सामान आवरायची गडबड चालू होती. तिने रात्री पॅकिंग केलीच नव्हती. तिला वाटलं होऊन जाईल लगेच, पण तिचं आवरतच नव्हतं. ती स्वतःशीच बोलत बोलत काम आवरत असते. आधीच माहीत असतं तर बॅगेतून कपडे काढले नसते. फोन अजून बस रात्रीच त्या फोनमध्ये इन्स्टॉलच्या रील्स कॉल करण्यापेक्षा कपड्याचे रोल्स बॅगेत टाकले परवडले असते. तुला तिची एकटीचीच बडबड चालू होती. मागे योगेश तिचे बोलणे ऐकत होता. तो काहीच बोलत नाही. सोफ्यावर जाऊन बसतो काम करत. जेव्हा ती कपाटाकडे वळते तेव्हा योगेश तिचे सोफ्यावर बसलेला दिसतो. ती मनातच म्हणते, आपली बडबड ऐकली असेल का याने? स्टुपिड, कळतच नाही तुला, असं म्हणत पटपट बॅगेत कपडे भरते. तिची बॅग भरून झाल्यावर ती दक्षच्या रूममध्ये जाते. त्याची बॅग भरते आणि मग खाली येते. कुसुम महेश्वरी हॉलमध्ये बसलेले असतात. कुसुम अर्निकाला विचारतात, झाली का पॅकिंग? तर ती हो बोलते. दक्ष आणि शर्मिष्ठा बेलाला घेऊन आतमध्ये येतात. आई, माझी बॅग पॅक केली का? दक्ष बोलतो. हो केली, अर्निका बोलते. बेला लगेच टुनकन उडी मारून अर्निकाच्या पायात जाऊन शेपटी हलवत अंगाला अंग घासते, जसं तिला वाटतं तिला ठेवून ते जाणार आहेत. हो, तुला पण नेणार आहे, अर्निका बोलते. बेला खुश होऊन स्वतःभोवती गिरकी घेत शेपटी हलवते. योगेश मयंकला सांगून गाडी रेडी ठेवायला सांगतो. अर्निका जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तो तिला तिचं आणि दक्षचं आवरायला सांगतो. काही वेळाने दक्ष कुसुम यांना मिठी मारून बाय बोलतो. अर्निका, योगेश, कुसुम, महेश्वरी, प्रताप यांच्या पाया पडतात आणि निघालात. मागच्या गाडीमध्ये तिघांच्या बॅग्स आणि ड्रायव्हर आणि रामू तर एका मधल्या गाडीमध्ये दक्ष, बेला, अर्निका, योगेश
बसलेले असतात. पुढच्या गाडीमध्ये द्योजिसचा बॉडीगार्ड मयंक आणि त्यांची सहकारी बसलेले असतात. गाडीमध्ये दक्ष आणि बेलाचा गोंधळ चालू असतो. द्योजिस स्वतःचं काम करत असतो तर अर्निका खिडकीला डोके टेकून बाहेर बघत असते. दक्ष बेला खेळून दमून झोपून जातात. अर्निका फोनमध्ये टाइमपास करत असते तर द्योजिस कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. काही वेळानंतर द्योजिस मयंकला फोन करून चांगलं हॉटेल बघून गाडी थांबवू सांगतो. तिन्ही गाड्या एका हॉटेलसमोर थांबतात. मयंकला तुम्ही सगळे काहीतरी खा म्हणतो आणि ते तिघे आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यावर द्योजिस दक्षला विचारतो, काय खाणार दक्ष? ही त्याला जे खायचे आहे ते खातो. तो अर्निकाला विचारतो, तुला काय हवंय? तीही म्हणते, मला फक्त कॉफी हवी. तोही स्वतःसाठी कॉफीच मागवतो. काही वेळानंतर पुन्हा ते प्रवासाला निघतात. महेश्वरी निवास अगदी दिमाखात घरच्या वरती सोनेरी अक्षरांना लिहिलं होतं. एका मागोमाग एक 3 गाड्या गेटसमोर उभ्या राहतात. सिक्युरिटी गार्ड लगबगीने गेट उघडतो. गाड्या आत येतात. महेश्वरीने आधीच मुंबईला फोन केला होता त्यामुळे तिथल्या नोकरांना पण माहिती झालं होतं आपले साहेब येणार आहेत. म्हणून मयंक गाडीतून उतरून खाली उतरतो आणि द्योजिसच्या गाडीचे दार उघडतो. द्योजिसही बाहेर येतो. अर्निका दक्ष बेलाला घेऊन बाहेर पडतात. रामू काका देखील उतरतो. सगळे आत जायला निघतात. ही शालू आरतीचे ताट धान्याने भरलेले माप घेऊन दरवाजाच्या उभी राहते. ती माप उंबऱ्यापाशी ठेवते आणि अर्निकाला हळदी कुंकू लावते. दक्षला टीका लावते. द्योजिसलाही लावते. तिला शालू माप ओंडायला लावते आणि आत येते. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा.